विशाळ गडावरील अतिक्रमणाच्या विरोधात स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने गडावर दगडफेकीची घटना घडली. यानंतर संभाजीराजेंसह 500 लोकांना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. विशाळ गडावर झालेला हिंसाचार म्हणजेच प्रशासनाचं अपयश आहे. संभाजीराजेंनी भूमिका घेताना जरा विचार करून घ्यायला हवी होती. हा विषय न्यायप्रविष्ट होता. त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बसून चर्चा करून काय मार्ग काढता येतो का, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि अतिक्रमण काढले जाईल असा विचार करायला हवा होता. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली. झालेला प्रकार म्हणजे प्रशासनाचा अपयश आहे. मागच्या वेळी देखील अशाच घटना घडल्या होत्या. तेथील विद्यमान आमदार विनय कोरे यांनी बदली भूमिका घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात प्रकरण गेलं आहे. त्यासाठी प्रशासनानं काय केलं, शासनाचे वकील उपस्थित राहत नाहीत अशी माहिती आहे. म्हणजेच शासनाची भूमिका यातून दिसून येत नाही. हे सर्व प्रेरित दिसत आहे, अशा टीका काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केली. सतेज पाटील म्हणाले की विशाळ गडावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने विशाळ गडावर ज्या ज्या कुटुंबांवर अन्याय झाला त्यांना मदत घेऊन जाणार आहोत. सरकार कधी मदत करेल काही माहिती नाही, मात्र सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही मदत घेऊन जाणार आहोत, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.